नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपले चारही प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक आणि युट्यूब सोबत जोडले जा. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण दररोज चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. आज 13 जुलैचे महत्त्वाचे 13 प्रश्न आपण बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोलंबिया येथील बुकारामंगा येथे आयोजित 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 5 सुवर्ण पदक. दुसरा प्रश्न, 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत 87 देशांमधून भारताने जागतिक क्रमवारीत संयुक्तपणे कोणता क्रमांक मिळवला? तर भारताने मिळवलेला आहे प्रथम क्रमांक, ऑप्शन ए. तिसरा प्रश्न, 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्ण पदक पटकावणारा कनिष्क जैन हा महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा रहिवासी आहे? तर कनिष्क जैन हा पुण्याचा रहिवासी आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा श्रेष्ठ सुरैया हा महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा रहिवासी आहे? तर हा आहे मुंबईचा. महत्वाची माहिती, 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा याचं आयोजन 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा कोलंबियामधील बुकारामंगा येथे पार पडली. भारताचा रेकॉर्ड, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके पटकावून 87 देशांमधून जागतिक क्रमवारीत संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी आहेत, एक कनिष्क जैन पुणे महाराष्ट्र, दुसरा श्रेष्ठ सुरैया मुंबई महाराष्ट्र, रिद्धेश अनंत पेंडाळे इंदूर मध्य प्रदेश, रिशित गर्ग द्वारका नवी दिल्ली, स्वरित जोशी अहमदाबाद गुजरात. तर पाचवा प्रश्न बघूया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हणजे ECB ब्रेंडन मॅक्युलस यांना इंग्लंडच्या कोणत्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले आहे? तर यांनी हटवलेले आहे कसोटी म्हणजे टेस्ट संघाच्या प्रशिक्षक पदावरून. सहावा प्रश्न, इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम आता कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत? तर हे पाहणार आहेत केवळ मर्यादित षटकांच्या व्हाईट बॉल संघाचे, ऑप्शन ए. तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजेच ECB ने ब्रेंडन मॅक्युलम नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, चालू घडामोडीला असेच प्रश्न येत असतात. त्यांना इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले. ही घडामोड आहे, त्यामुळे अशा प्रश्न खास विचारले जातात. नवीन जबाबदारी, तर ब्रेंडन मॅक्युलम आता केवळ इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या म्हणजे व्हाईट बॉल, एकदिवसीय आणि T20 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. सातवा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर बावी चक्रीवादळाने म्हणजे टायफूनने मोठे थैमान घातले आहे? तर चीन असं या प्रश्नाचं उत्तर आहे. चीनच्या पूर्व किनारपट्टीवर बावी चक्रीवादळ किंवा टायफून आलेला आहे. चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या बावी चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे? तर हे नाव सुचवलेले आहे व्हिएतनामने, ऑप्शन बी. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळाच्या नामकरणाची चर्चा. तडाखा, चीनच्या पूर्व किनारपट्टीवर बावी चक्रीवादळाने दिलेले धडक. नामकरण, या चक्रीवादळाला बावी हे नाव व्हिएतनाम या देशाने सुचवले आहे. आता या नावाचा अर्थ काय होतो? तर हे नाव व्हिएतनाम मधील एका प्रसिद्ध बावी पर्वतरांगेवरून ठेवण्यात आले आहे. नववा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार डॉक्टर दिनेश कुरकुरे यांचे कुरेकर यांचे नुकतेच कुठे निधन झाले? तर यांचे निधन झाले ठाणे या ठिकाणी. किंवा प्रश्न उलटा येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार किंवा दिनेश कुरेकर यांचे निधन झालेले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते चित्रकार होते.
10वा प्रश्न, दक्षिण आफ्रिकेचा युवा फुटबॉलपटू जेडन ॲडम्स याचे वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी निधन झाले. तो मैदानावर कोणत्या स्थानावर खेळायचा? तर तो खेळायचा मिडफिल्डर, ऑप्शन बी. महत्वाची माहिती, डॉक्टर दिनेश कुरेकर आणि जेडन ॲडम्स यांचे निधन झालेले आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रातील 2 नामवंत व्यक्ती, डॉक्टर दिनेश कुरेकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध भारतीय चित्रकार होते, ज्यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. तर जेडन ॲडम्स दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 25 वर्षाचा युवा फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय संघाचा मिडफिल्डर होता, त्याचे नुकतेच निधन झाले. निधन वार्तावर हे प्रश्न येतात. तर 11वा प्रश्न बघा, जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावणारा यानिक सिन्नर हा कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे? तर यानिक सिन्नर इटलीचा टेनिसपटू आहे. हे एकदा डोक्यावर कोरूनच ठेवा. हे वारंवार यानिक सिन्नर, महेश भूपती, लिएंडर पेस, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हे नाव वारंवार यांच्याशी संबंधित प्रश्न सगळ्या गोष्टी येत राहतात, हे लक्षात ठेवायचं. तर 12वा प्रश्न, इटलीच्या यानिक सिन्नरने अंतिम सामन्यात जर्मनीच्या कोणत्या खेळाडूचा पराभव करून विम्बल्डन 2026 चे पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवले? तर यांनी अलेक्झांडर इरेवचा पराभव केला, ऑप्शन बी. तर बघा, जागतिक टेनिस वर्तुळात इटलीच्या यानिक सिन्नरचे ऐतिहासिक सलग दुसरे विम्बल्डन जेतेपद मागच्या वेळेस यांनी जिंकलं होतं. तर अंतिम सामना इटलीचा जागतिक नंबर 1 टेनिसपटू यानिक सिन्नर याने जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवचा पराभव केला. तुम्हाला असेही प्रश्न येऊ शकतात की टेनिसपटू अलेक्झांडर झेरेव कोणत्या देशाचा खेळाडू आहे? जर्मनीचा. किंवा टेनिसपटू यानिक सिन्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो इटलीचा आहे. एवढे सिंपल प्रश्नही येऊ शकतात. तर त्यामुळे ही महत्वाची माहिती खूप महत्वाची आहे. विशेष रेकॉर्ड, या विजयासह यानिक सिन्नरने सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठित अशा विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 13वा प्रश्न, भूगर्भशास्त्र, खडक आणि खनिजांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय खडक दिन म्हणजेच इंटरनॅशनल रॉक डे कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 13 जुलै. तर आज आहे 13 जुलै आणि आज आहे इंटरनॅशनल रॉक डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय खडक दिन. तर सर्वांना आंतरराष्ट्रीय खडक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पृथ्वीचा इतिहास आणि भूगर्भातील खनिजांचे महत्त्व सांगणारा असा आजचा हा विशेष दिवस आहे. दरवर्षी 13 जुलैला हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय खडक दिन म्हणजेच इंटरनॅशनल रॉक डे म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश काय आहे? भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी, विविध प्रकारचे खडक आणि पृथ्वीवरील मौल्यवान खनिजांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, हे होते 13 जुलैचे महत्त्वाचे 13 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलला जॉईन केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि Instagram आणि Facebookला फॉलो करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. सर्वांना सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.